नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हॅलो 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, देशासाठी भारत मातेसाठी काहीतरी करावं असं प्रत्येक भारतीय माणसाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न कसं पूर्ण करायचं? जर भारतीय सैन्यामध्ये म्हणजेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये क्लास 1 पदावर पोहोचायची इच्छा आहे पण मार्ग दिसत नाहीये, किंवा एनडीए मध्ये प्रवेश मिळवून जर सैन्यात अधिकारी, पायलट, इंजिनियर व्हावंसं स्वप्न असेल तर हे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं. ते कसं होणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आजचा हा कार्यक्रम नक्की पहा, कारण आज हॅलो 24 तासचा विषय थोडा खास आहे. आज आपण चलो बनाए कल के एनडीए क्लास 1 ऑफिसर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एनडीए यूपीएससी परीक्षेचे तज्ञ प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर सर. सर, आपलं झी 24 तास मध्ये स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षक हो, प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर सर संपूर्ण महाराष्ट्रात 35 वर्षांहून शिक्षण तज्ञ म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. आपले विद्यार्थी भारतीय सैन्यात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसेच IAS, IPS क्लास 1 ऑफिसर बनावे अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच 2013ला आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारा या संस्थेची स्थापना केली. आज 5000हून जास्त UPSC, NDA, IAS, IPS स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे सेमिनार घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्रातून NDA 2 सप्टेंबर 2024 परीक्षेत एकाच वेळेस तब्बल 20 विद्यार्थी उत्तीर्ण करण्याचा रेकॉर्ड पालांदुरकर सरांच्या नावे झालेला आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये पालांदुरकर सरांचे संपूर्ण भारतातील डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडाराचे विद्यार्थी हे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये क्लास 1 ऑफिस या पदावर पोहोचलेत. पालांदुरकर सर यांच्या कार्याची दखल घेतली आहे आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते नवभारत के शिल्पकार या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि तसंच आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया या बहुप्रतिष्ठित पुरस्काराने देखील सरांचा सन्मान करण्यात आलेला आहे. आज आपण सरांकडून याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर, कोणत्याही विद्यार्थ्याला 10वीत असताना किंवा 11वी 12वी मध्ये असताना विचारलं की बाळा तुझं स्वप्न काय आहे, मोठं होऊन काय व्हायचंय, तर त्याच्या तोंडामध्ये नेहमी एकच असतं, सर मला डॉक्टर बनायचंय किंवा मला इंजिनियर बनायचं. आणि महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचा जणू हा ट्रेंडच निघालाय. तर या डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचा ट्रेंड आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही लोकांचा कल या क्षेत्राकडे कसा काय वळवलात? नमस्कार मॅडम, मी प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर, NDA, IAS, IPS करणारी भारतातील नामवंत संस्था डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारा इथं प्राचार्य पदावर मी काम करत असतोय. सध्या 10वी ते 12वी या वर्गातील विद्यार्थ्यांना तुला काय करायचं आहे आफ्टर 12th असं विचारलं तर दोनच उत्तर येतात, JEE करून इंजिनियर आणि नीटची परीक्षा देऊन मेडिकल. परंतु या क्षेत्रामध्ये सध्या इतकी स्पर्धा आणि चुरस निर्माण झाली आहे. नोकरी मिळाली तर पुरेसा पगार नाही आणि नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही. परंतु JEE परीक्षेसोबत काही अतिरिक्त विषयांचा अभ्यास केला तर तुम्ही निश्चितच भारतातील सुपर क्लास 1 ऑफिसर बनू शकता. जसे NDAच्या मार्फतीने एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये आणि आर्मीमध्ये ऑफिसर आणि तसेच IAS, IPS अधिकारी बनू शकता. मग नेमका कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तर JEEचे जे मुख्य 3 विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, सोबत तुम्ही वर्ग 5वी ते 12वीचा इंग्रजी ग्रामर, सोबत वर्ग 8वी ते 11वीपर्यंतचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे स्पर्धा परीक्षेचं अभ्यास आणि 8वी ते 12वी इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, जनरल नॉलेज या विषयाचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर तुम्ही निश्चितच भारतातील सुपर क्लास 1 अधिकारी बनू शकता. आणि असे सुपर क्लास 1 अधिकारी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त संख्येने व्हावे हा माझा मानस आहे आणि त्याच्याकरताच मी स्वतः डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारा या संस्थेची स्थापना केली आणि स्थापना ज्या उद्देशाने केले तो उद्देश इतका सफल झाला की आज भारतातील पहिल्या 5 नामवंत संस्थांमध्ये डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडाराची गणना होते. सर,
तुमचा हेतू खूप चांगला आहे की एनडीएच्या माध्यमातून क्लास 1 ऑफिसर बनले पाहिजेत आणि महाराष्ट्रातले विद्यार्थी याकडे जास्त अप्रोच व्हायला पाहिजेत, हा तुमचा मूळ हेतू आहे. पण सर, एनडीए परीक्षेकरता देखील काही अटी आहेत, काही वयोमर्यादा आहे, काही शारीरिक पात्रता देखील असते. या संपूर्ण ह्याच्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मॅडम, तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारलाय. एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही भारत सरकारची संस्था आहे. 11वी 12वीतील विद्यार्थ्यांना देशाची सेवा वेगळ्या पद्धतीने अधिकारी बनवून करायची असेल त्यांच्याकरता ही संस्था एनडीए परीक्षेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देते. एनडीएची परीक्षा वर्षातून 2दा होत असते. एकदा एप्रिलमध्ये, ज्याला एनडीए 1 म्हणतात, व एकदा सप्टेंबरमध्ये, ज्याला एनडीए 2 म्हणतात. जो विद्यार्थी 11वी 12वीत आहे आणि ज्यांनी वयाचे 16.5 वर्ष पूर्ण केले तो 11वी पासूनच एनडीएची परीक्षा देऊ शकतो. आणि कधीपर्यंत देऊ शकतो? वयाच्या 18.5 वर्षापर्यंत, म्हणजे 12वीत असताना किंवा 12वीच्या नंतर. आता महाराष्ट्रामध्ये पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा गैरसमज असा आहे का एनडीएत जायचं म्हणजे भरभक्कम देयष्टी, वजन, रोजचं खेळणं, हे खूप सारे गैरसमज आहे. पण ज्या विद्यार्थ्याला एनडीएत जायचं असेल तर मुलगाही जाऊ शकतो, मुलगीही जाऊ शकतो. मुलाची उंची कमीत कमी 5 फूट 3 इंच आणि वजन 43 किलो एवढंच लागत असते. आणि मुलीकरता उंची आहे 5 फूट आणि वजन 40 किलो. आणि ज्या विद्यार्थ्यांना चष्मा असेल ते सुद्धा एनडीएत जाऊ शकतात. त्यांचा चष्म्याचा नंबर 6/6 विजनमध्ये असावा लागतो. एनडीएत जाण्याकरता फारसा शारीरिक व्यायामाची गरज नाही. बारीक कटिंग करणे, स्विमिंग करणे, रोज धावायला जाणे, हॉर्स रायडिंग करणे असं कुठलंही नाही. फक्त अभ्यासाचं नियोजन केलं तर सर्वसाधारण विद्यार्थी एनडीएच्या परीक्षेत ऑफिसर बनू शकतो. सर, हा गैरसमज अनेकांच्या मनात होता की एनडीए मध्ये जायचं असेल तर आपल्याला उंच पाहिजे, भारदस्त भक्कम असलेले शरीर यष्टी पाहिजे किंवा काही शारीरिक पात्रता आहे. आणि अनेकांना असा समज आहे की मुली जाऊ शकत नाही. या सगळ्या विषयावर तुम्ही योग्य सांगितलेली आहेत, योग्य माहिती दिलेली आहेत. पण सर, या व्यतिरिक्त या एनडीएचं लेखा परीक्षा जे असते त्याचं स्वरूप नेमकं कसं असतं आणि एनडीए लेखी परीक्षेची तयारी करताना कोणत्या विषयांवर जास्त भर देणं गरजेचं आहे? बघा, महाराष्ट्रातील पालकांना, विद्यार्थ्यांना फक्त 3च शब्द माहीत आहेत, एनडीए. पण एनडीएला जाताना शारीरिक पात्रता म्हणजे नेमकी काय असते, त्याचा सिलेबस कसा असतो, त्याचा पेपर कसा असतो, याबद्दल फारशी माहिती नाही. म्हणून एनडीएच्या क्षेत्रात दुर्दैवाने सांगावं असं वाटते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा फारसा सहभाग नाही. एनडीएची परीक्षा अगोदर सांगितल्याप्रमाणे वर्षातून 2दा होत असते. आणि ही एनडीएचा सिलेबस 11वी 12वीच्या सिलेबसवर आहे आणि मुख्यतः याचा सिलेबस 11वीचा जास्त आहे. तर एनडीएची परीक्षा ही 900 मार्काची असते. आणि 900 मार्काकरता 2 पेपर होत असतात. पहिला पेपर एनडीएचा मॅथमॅटिक्स, 11वी 12वीचं मॅथमॅटिक्स, JEEचं पॅटर्न आणि 300 मार्काकरता पहिला पेपर असतो. आणि 300 मार्काकरता 120 प्रश्न असतात. मग आपल्याला प्रश्न पडला असेल, पहिला पेपर पास करायचं तर किती मार्क मिळवावे लागतील? फारसे जास्त नाही. 300 पैकी 150 गुण मिळाले तरी तुम्ही पहिला पेपर पास होत असता. आणि 120 पैकी 70 ते 80 प्रश्न सोडवले तरी तुम्ही एनडीएची पहिला पेपर सहज पास होत असता. आता द्वितीय पेपरचा विचार केला तर हा 600 मार्काचा असतो, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात गॅट, जनरल ॲबिलिटी टेस्ट. याला मराठीत म्हणतात सामान्य अध्ययन किंवा सर्वसाधारण भाषेत जनरल नॉलेज. तर यामध्ये 200 मार्काचं इंग्रजी ग्रामर असते. 5वी ते 12वी 50 प्रश्न असतात. 200 मार्काचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वर्ग 8, 9, 10 आणि 11. आणि 200 मार्काचं असते इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र 8वी ते 12वी पर्यंत. परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटते, या दुसऱ्या पेपरकडे विद्यार्थ्यांचं फारसं लक्ष नाही. आणि दुसरा पेपर शिकवणारे एक तज्ज्ञ लोक महाराष्ट्रात सध्या उपलब्ध नाहीत. आणि विद्यार्थी दुसऱ्या पेपरच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांचा 2च भागाकडे लक्ष असतो, JEEच्या PCM ग्रुपकडे आणि नीटच्या PCB ग्रुपकडे. तर विद्यार्थ्यांनी PCM ग्रुपचा जरूर अभ्यास करावा, पण सोबतच अतिरिक्त विषयाचा अभ्यास केला. सेकंड पेपरचा 600 मार्काचं इंग्रजी ग्रामर,
8वी ते 12वीचं स्पर्धा परीक्षेचं सायन्स आणि 8वी ते 12वीचं इतिहास भूगोल स्पर्धा परीक्षा, तर निश्चितच तो विद्यार्थी NDA सोबत IAS IPS अधिकारी बनू शकतो. आणि एवढं जरी केलं तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या NDA मध्ये IAS IPS मध्ये सर्वाधिक दिसेल. तो दिवस दूर नाही. नक्कीच सर. सर, NDA सारख्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात ना, त्यांच्या मुलाखती फार डिफिकल्ट असतात असा देखील अनेकांचा समज आहे. हा समज आहे का गैरसमज आहे हे तुम्ही सांगालच, पण सर या ज्या मुलाखतीचे अनेक टप्पे देखील असतात, तर NDA परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे SSB या मुलाखतीचा. तर SSB मुलाखतीचा टप्पा नेमका काय असतो, तो कशा पद्धतीने आपण पार पडू शकतो आणि मुळात विद्यार्थी हे लेखी परीक्षा अगदी सहजतेने पास करतात, पण मुलाखतीमध्ये अनेकदा मार खातात, मुलाखतीमध्ये अनेकदा त्यांना नापास होतात. तर अधिकारी बनण्याच्या प्रक्रियेमध्ये SSB मुलाखतीचं नेमकं काय महत्त्व आहे यावर काय सांगाल? बघा, प्रथम मला सांगताना हे सांगावं असं वाटते, सत्य परिस्थिती, SSB हा शब्दच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माहीत नाही. हो हो. बघा, NDAच्या परीक्षेत 900 मार्काची असते अगोदर सांगितल्याप्रमाणे, आणि तुम्हाला 900 पैकी साधारणतः 400 ते 450 मार्क मिळाले तर तुम्ही NDAची लेखी परीक्षा किंवा रिटर्न परीक्षा पास झाले. पण रिटर्न परीक्षा पास करून चालत नाही, त्याला NDA जॉईन करण्याकरता दुसऱ्या टप्प्यात मध्ये जावं लागतो इंटरव्ह्यूच्या, त्याला SSB म्हणतात. मग प्रश्न पडला असेल, इंटरव्ह्यू नेमका कशा करता? ज्याला ज्याला ऑफिसर बनायचं आहे त्याला ऑफिसरचे गुण असावे लागतात. त्याला म्हणतात OLQ, ऑफिसर लाईक क्वालिटी. आणि ऑफिसर लाईक क्वालिटी तुम्ही स्लाईडवरती बघत असणार, ते तुम्हाला दिसत आहेत. तर हा टप्प्याची वर्षभर तयारी केली व्यवस्थित, तुमचं नेतृत्व गुण, बोलण्याची क्षमता, वादविवाद स्पर्धा आणि खूप साऱ्या विषयांचा अभ्यासावरती, कुठल्याही विषयावरती सहज बोलता येईल असं ज्ञान, तर तुम्ही SSBचा टप्पा पार पाडू शकता. आणि मला सांगताना आनंद होतो, डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर इथे वर्षभर NDA इंटरव्ह्यूचं म्हणजे SSB सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डची तयारी केली जाते. आणि आमची संस्था संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव आहे. आणि पुन्हा एक नवीन आनंदाची बातमी देतो, महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी असो, भारतातील कुठलाही विद्यार्थी असो, ज्यांनी NDA किंवा त्यासारख्या परीक्षा पास केल्या असतील, त्यांना आमच्या संस्थेत म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारामध्ये 1 ते 2 महिन्याचं निशुल्क प्रशिक्षण आम्ही इंटरव्ह्यू ट्रेनिंग आम्ही देत असतो. त्याकरता कुठलेही शुल्क आकारले जात नाही. आणि हे करण्यापाठीमागं एकच उद्देश आहे, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची NDA मध्ये IAS IPS मध्ये टक्केवारी वाढवावी. नक्कीच सर. सर, अनेक विद्यार्थी आहेत जे NDA परीक्षेची तयारी ना स्वतःहूनच करतात, घरामध्ये ते पूर्ण अभ्यासाची तयारी करतात किंवा शारीरिक पात्रताची तुम्ही म्हणताय त्याच्यावर देखील ते घरामध्ये संपूर्ण व्यायाम असेल किंवा योग्य आहार असेल या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवतात. पण NDA परीक्षा तयारीसाठी सैनिकी शाळेमध्ये प्रवेश घेणं असेल किंवा शारीरिक कवायती किंवा निवृत्त सैनिकी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करणं हे कितपत महत्त्वाचं आहे? मॅडम, तुम्ही आज असा प्रश्न विचारला का महाराष्ट्रातील आज जो कार्यक्रम बघत आहे त्या तमाम पालकांचे, विद्यार्थ्यांचे डोळे उघडतील. मी सत्य सांगितलं तर बघा, NDA परीक्षा ही बौद्धिक क्षमतेची परीक्षा आहे. यामध्ये विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता चांगली पाहिजे. आणि बौद्धिक क्षमता तयार करण्याकरता कुठल्याही सैनिकी शाळेत जाण्याची अजिबात गरज नाही. सैनिकी शाळेत टाकलं म्हणजे मुलगा NDA पास होतो, हा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा गैरसमज आहे. आता NDAचे मुख्य विषय आहेत JEEचं मॅथमॅटिक्स, हे शिकवण्याकरता तज्ज्ञ शिक्षक लागत असतात. दुसरा विषय आहे इंग्लिश ग्रामर, तर इंग्लिश ग्रामरचे तज्ज्ञ शिक्षक लागत असतात स्पर्धा परीक्षेचे. आणि तिसरा मुख्य विषय आहे इतिहास आणि भूगोल, अर्थशास्त्र, जनरल नॉलेज. या सगळ्यामध्ये तुम्हाला एकच लक्षात येईल, या सर्व NDA परीक्षेमध्ये मुख्य घटक आहे शिक्षक. तर कुठलीही सैनिकी शाळा लागत नाही, कुठल्याही निवृत्त अधिकारी जसं कर्नल, ब्रिगेडियर, कॅप्टन यांच्या मार्गदर्शनाची गरज नाही. फक्त गरज आहे उत्तम शिक्षण, परीक्षेचं नियोजन, अभ्यासाचं मॅनेजमेंट आणि वारंवार सराव. तर एक साधारण शाळेतून जरी केलं तर तुम्ही NDAची परीक्षा आणि NDAची इंटरव्ह्यू सहज पास होऊ शकता. NDAत जाताना बारीक कटिंग करण्याची गरज नाही आहे, रोज शारीरिक व्यायाम करण्याची गरज नाही, हॉर्स रायडिंग म्हणजे घोडेस्वारी किंवा स्विमिंग याची काही गरज नाही. हे फक्त पालकांचे गैरसमज आहे. तर पालकांनी आपला गैरसमज दूर करावा आणि विद्यार्थ्याला उत्कृष्ट शिक्षकाच्या हाताखाली
एक चांगलं शिक्षण द्यावं, सातत्याने सराव करावा. तुमचा मुलगा असो मुलगी असो तो 100% NDAच्या परीक्षेत पास होईल याचा मला पूर्णपणे ठाम आत्मविश्वास आहे. नक्कीच सर. सर, अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक खूप गैरसमज असतो की बाबा डॉक्टर म्हटलं किंवा इंजिनियर क्षेत्र, IT क्षेत्र, या क्षेत्रामध्ये भरघोस पगार असतो. हा गैरसमज नाही आहे. गैरसमज त्यांना हा आहे की NDA मध्ये मात्र पगाराची काही कमतरता असते किंवा NDAचं प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना सुविधा नेमक्या काय काय मिळतात याबद्दल त्यांना काही कल्पना नाही आहे. तर त्याविषयी तुम्ही सांगा. बघा, NDAला जेव्हा तुम्ही जॉईन करता तर वर्ग 12वी नंतर जॉईन करणार आणि पुढचं शिक्षण भारत सरकार, जसं BA, BSc, BTech, BE हे भारत सरकार देत असते. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी JNU ज्याला म्हणतात दिल्लीतर्फे. आणि तुमच्या 4 वर्षाचं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला आर्मीमध्ये सर्वोच्च पद म्हणजे लेफ्टनंट मिळते, नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट आणि एअरफोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर आर फायटर पायलट मिळते. आणि प्रशिक्षणादरम्यान दुसऱ्या वर्षापासून विद्यार्थ्याला 56,100 रुपये स्टायपंड आहे, जो कुठल्याही IT क्षेत्राच्या नोकरीपेक्षा जास्त आहे. सेकंड इयरला मिळेल, थर्ड इयरला मिळेल आणि फोर्थ इयरला मिळेल. आणि एकदा तुमचं 4 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण झालं तर तुम्हाला भारत सरकारतर्फे एक कमिशन मिळते, ऑफिसरचं पोस्टिंग मिळत असते आणि ते असते आर्मीमध्ये लेफ्टनंट, पुनच्च सांगतो, नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट, एअरफोर्समध्ये फायटर पायलट. आणि या अधिकारी पदावर तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला 3 रूमचा बंगलो, सगळं रेशन फ्री असते, तुमचं वॉशिंग लॉन्ड्री फ्री असते, सगळ्या मेडिकल फॅसिलिटी फ्री असते, विमानाचा प्रवास फ्री असतो. आणि ज्याची स्कॉलरशिप 56,100 असेल तर पगार हा निश्चितच 1 लाखापेक्षा जास्त असेल. पण मॅडम, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, देशसेवेची तुलना पगाराच्या रूपात केली जात नाही. पण विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा जो भ्रम आहे का IT सेक्टरला लाख रुपये पगार, त्यांच्यापेक्षा जास्त पगार आज डिफेन्समध्ये आहे. पण डिफेन्समध्ये सर्वात मोठी आहे तुमची प्रतिष्ठा, जी बाकी सेक्टरमध्ये तुम्हाला मिळत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी पगाराची तुलना बाकी सेक्टरसोबत करावी नाही, पण विद्यार्थ्यांचे डोळे उघडले पाहिजेत. म्हणून निश्चित सांगतो, पगार हा IT पेक्षा जास्त आहे. हो, आणि प्रतिष्ठेसोबत मानसिक समाधान देखील मिळते की आपण आपल्या देशासाठी काहीतरी काम करतोय खूप मोठं. नक्कीच सर. डिफेन्समध्ये अधिकारी बनण्यासाठी NDAच्या व्यतिरिक्त काही परीक्षा आहेत का? आणि डिफेन्समध्ये इंजिनियर यांना सैन्यात अधिकारी बनण्यासाठी कुठल्या आणखीन संधी आहेत का? अगदी थोडक्यात सांगा. मॅडम, 17 प्रकारे तुम्ही ऑफिसर बनू शकता. NDA फक्त एकमेव क्षेत्र नाही. 12वीच्या लेवलला NDA ही पहिली प्रवेश परीक्षा आहे आणि 12वीच्या लेवलला दुसरी प्रवेश परीक्षा आहे टेक्निकल एंट्री स्कीम, ज्याला TES म्हणतात. ज्या विद्यार्थ्याला वर्ग 12वीच्या परीक्षेत 70% PCM ग्रुपमध्ये असतील आणि ज्यांनी JEE परीक्षा क्वालिफाय केली असेल तो विद्यार्थी टेक्निकल एंट्रीचा फॉर्म भरतो आणि त्याला वर्ग 12वीच्या नंतर ऑफिसर पदाची डायरेक्ट इंटरव्ह्यूचा कॉल येत असतो. आर्मी आणि नेव्हीमध्ये. आर्मीमध्ये BEचं शिक्षण करतात आणि जगप्रसिद्ध कॉलेजचं नाव आहे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, जे आहे सिकंदराबाद, इंदोर, मऊ आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्याला पिंपरी चिंचवड. आणि नेव्हीमध्ये तुम्हाला BTechचं शिक्षण मिळेल, ते मिळेल AG मल्ला केरळमध्ये. हे झालं वर्ग 12वी पर्यंत. 11वी 12वी पर्यंत NDA आणि टेक्निकल एंट्री. समजा तुम्ही हा अभ्यास कंटिन्यू ठेवला तर वर्ग 12वीच्या नंतर म्हणजे डिग्री लेवलला NDAची परीक्षा पुन्हा एकदा होत असते. परीक्षेचं नाव फक्त बदललं आहे. NDAच्या जागेवरती CDS हे नाव आलं आहे, म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन. आणि ही परीक्षा BAचा विद्यार्थी देऊ शकतो, BComचा देऊ शकतो, BTechचा देऊ शकतो, LLB झालेला देऊ शकतो, MBBSचा विद्यार्थी देऊ शकतो, CAचा विद्यार्थी देऊ शकतो, नर्सिंगचा विद्यार्थी, म्हणजे सर्वच विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. त्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना एअरफोर्समध्ये जायचं आहे त्यांनी APCAT नावाची परीक्षा द्यायची. पण डिग्री लेवलला तुम्ही NCCचं C सर्टिफिकेटचं प्रशिक्षण जरूर पूर्ण करून घ्यावे. NA नावाची परीक्षा आहे, युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम आहे, टेक्निकल एंट्री, स्पेशल एंट्री फॉर इंजिनियर्स, असे 17 प्रकारे तुम्ही ऑफिसर बनू शकता. तर विद्यार्थ्यांनो, संधी पुष्कळ आहे. फक्त संधीचा फायदा कसा उचलायचा, नेमकं परीक्षेचं नियोजन कसं करायचं याची आपण एकदा आमच्याशी संपर्क साधून, दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून आपल्या अभ्यासाचं आणि करिअरचं नियोजन डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीच्या माध्यमातून जरूर करून घ्या. बरं. सध्या डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी अनेक आहेत मार्केटमध्ये बघायला गेलात तर. या सगळ्यांच्या तुलनेमध्ये तुमची जी डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी आहे, जी नागपूर भंडाराला आहे, याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे प्रेक्षकांना सांगा. मॅडम,
या क्षेत्रात आम्ही मागच्या 10 वर्षापासून काम करतो. पण अल्पावधीत सर्वाधिक यश मिळवणारी भारतातील 5 नामवंत संस्थेपैकी आमची डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारा आहे. आता यामध्ये आमच्याकडे मुख्यतः अभ्यासावरती भर दिला जातो. प्रत्येक विषयाला 6 टीचर आहे, जसे फिजिक्सला 6, केमिस्ट्रीला 6, मॅथमॅटिक्सला 6. एनडीएचा मुख्य विषय इंग्लिश, त्याच्याकरता 3 शिक्षक आहेत. एनडीएचा दुसरा मुख्य विषय गॅट ही इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, जनरल नॉलेज करता 3 शिक्षक आहे. आणि वर्षभर एनडीएच्या इंटरव्ह्यूची तयारी केली जाते. आजच्या तारखेला भारतातील सर्वाधिक मोठा टीचिंग स्टाफ हा डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीमध्ये आहे. आणि डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीमध्ये उत्तम भोजन व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था, सोबत राहण्याच्या करता हॉस्टेल आहे. मुलींचं वेगळं आहे, मुलांचं वेगळं आहे. आणि मुलांचा 12 तास अभ्यास आम्ही करून घेतो आमच्याकडे. आणि मुख्य अजून एक सांगायचं म्हणजे सर्वाधिक रिझल्ट आजपर्यंत आमच्या कमी कालावधीत 65 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एनडीएची रिटर्न परीक्षा उत्तीर्ण केली. आणि मागच्या सप्टेंबरमध्ये एकाच वेळेस महाराष्ट्रातून 20 विद्यार्थी उत्तीर्ण करण्याचा रेकॉर्ड आमच्या नावावर आहे. सर्वात जास्त अधिकारी तयार करण्याचा रेकॉर्ड आमच्या नावावर आहे. आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एनडीएची एसएसबी इंटरव्ह्यूची तयारी भारतातील कुठलाही विद्यार्थी असो, त्यांनी एनडीए किंवा त्यासारखी परीक्षा पास केली तर त्याला निशुल्क प्रशिक्षण देण्याचं काम 1 महिन्याचं असो 2 महिन्याचं असो आमचं डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी करते. हे मी इथं अभिमानाने सांगेन. सर, आज तुम्ही आलात झी 24 तास मध्ये, एनडीएची परीक्षा कशी करायची आणि याविषयी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. नमस्कार मॅडम. प्रेक्षक हॅलो 24 तास मध्ये चलो बनाए कल के एनडीए क्लास 1 ऑफिसर या विषयावर नरेंद्र पालांदुरकर सरांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.